नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती आणि खात्रीशीर मदत आपल्या चॅनलवर दिली जाते. त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आर-टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सगळ्यांना एकच उत्सुकता लागलेली आहे, की आर-टीचे फॉर्म कधी सुरू होतील. तर येथे ॲडमिशन शेड्यूल देखील तुम्ही पाहू शकता. तर येथे तुम्ही पाहू शकता, की सध्या ॲडमिशन शेड्यूलमध्ये शाळा नोंदणी सुरू आहे आणि शाळा नोंदणीकरता येथे मुदतवाढ झालेली आहे. तर येथे पाहू शकता, की 4 तारखेपर्यंत शाळा नोंदणीकरता मुदतवाढ झाली आहे. त्यामुळे 4 तारखेपर्यंत तरी ऑनलाईन फॉर्म सुरू होणार नाहीत. आपण सांगितल्याप्रमाणे जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हे फॉर्म सुरू होतील आणि आतापर्यंत तसेच येथे पोर्टलवरती देखील पाहू शकता आत्तापर्यंत 58,747 आर-टी व्हॅकन्सी निर्माण झालेल्या आहेत. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तब्बल 1,00,000पेक्षा अधिक आर-टी व्हॅकन्सीज म्हणजेच आर-टीच्या जागा आहेत त्या उपलब्ध होतात. म्हणजेच अजून निम्म्यापेक्षा जास्त शाळांची नोंदणी बाकी आहे. त्यामुळे या आठवड्यात तरी आर-टी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार नाही. येथे पाहू शकता, की सध्या 4 तारखेपर्यंत शाळा नोंदणीकरता मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ही आर-टी प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे. आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात इतर माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही नक्की पहा. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.